आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची जाळून होळी करण्यात आली। महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा काढला होता। त्यामध्ये सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची 6,000 सोयाबीन आणि अन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करणे अशा बऱ्याच गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये आहेत। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन शेतकरी एकजुटीने करणार असे ठरवण्यात आले। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। महायुतीचे सरकार प्रचंड मताधिक्याने निवडून आले। निवडणूक महायुतीतील प्रमुख पक्षांनी एक संयुक्त जाहीरनामा काढून जनतेला आश्वासने दिली होती। सरकार सत्तेत आल्यास सर्व आश्वासने पूर्ण करण्याची हमी दिली होती। त्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफी, मोफत वीज, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 10,000 रुपये, ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 2100 रुपये पेन्शन, सोयाबीनला 6,000 रुपये भाव, शेतकऱ्यांनी भरलेला GST परत देणार, वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान, जीवितहानी होणार नाही यासाठी उपाययोजना असे 25 ठळक मुद्दे आहेत। कर्जमाफी तर पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये जाहीर करणार, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार अशी भाषणे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे ठणकावून सांगितलेले व्हिडिओ पाहायला मिळतात। प्रत्यक्षात आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीची वाट पाहू नका, कर्ज भरून टाका अशी तंबी शेतकऱ्यांना दिली आहे। सोयाबीन आधारभूत किमतीच्या खाली विकावे लागले, 6,000 रुपये कोणालाच मिळाले नाहीत। शेतकऱ्यांनी थकलेले वीज बिल भरायचे नाही आणि इथून पुढे वीज बिल येणार नाही असे अजित पवार म्हणाले होते, मात्र वीज बिल येणारच नाही याची काही खात्री नाही। रासायनिक खते, कीटकनाशके, ट्रॅक्टर, स्पेअर पार्ट यावर शेतकरी भरत असलेला राज्याचा GST परत करण्याबाबत गेल्या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही। लाडक्या बहिणींना अनुदान वाढ तर नाहीच, पण आहे ते 1500 पण मिळत नाहीत। वृद्धांची पेन्शन वाढ झाली नाही की सुशिक्षित बेरोजगार तरुणांना भत्ता नाही। जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने गेल्या अर्थसंकल्पात कोणतेच पाऊल उचलले गेलेले नाही। अशी फसवणूक आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये झाली आहे। असे किती काळ चालणार? फसवणूक थांबायला हवी की नको? निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळणे बंधनकारक असले पाहिजे, यासाठी सामाजिक दबाव निर्माण करणे गरजेचे आहे। इथून पुढे तरी खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे थांबले पाहिजे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावात हे आंदोलन झाले तरच कर्जमाफी आणि इतर आश्वासने पूर्ण होऊ शकतात। तुम्ही कोणत्याही जातीचे, धर्माचे, पक्षाचे असले तरी आपली फसवणूक झाली आहे असे वाटत असेल तर जाहीरनाम्याची होळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन करा। आपण आत्ताच जागे झालो नाही तर 5वी बहुमत मिळालेले महायुती सरकार कर्जवसुलीसाठी तुमच्या जमिनी जप्त करून लिलाव करायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत। शेतकरी एकजुटीचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची जयंती निमित्त या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। कारण भारतीय जनता पार्टीनं, महायुती सरकारने जो पहिला जाहीरनामा काढला होता त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येईल, बेरोजगारांना 10,000 रुपये वेतन देण्यात येईल आणि वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचं रक्षण करण्यात येतील आणि सोयाबीनला हमीभाव हा 6,000 रुपये देण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं होतं। आणि एवढा गाढव कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभला की कधीही कोणत्याही शेतकऱ्याला या ठिकाणी वाटलं नव्हतं। एवढा नंबर 1चा गाढव या ठिकाणी कृषी मंत्री झालेला आहे। आणि अजितदादांनी सुद्धा या ठिकाणी म्हटलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होईल आणि जर नाही झालं तर मी पवाराची औलाद नाही। आता पुण्याची औलाद आहे हे आम्हाला काही आता ठाऊक नाही। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी म्हटलं होतं की आमचं सरकार या महाराष्ट्रातल्या जनतेला उल्लू बनवलेलं आहे आणि खऱ्या नियमामध्ये यांच्यावरती 420 गुन्हा या ठिकाणी दाखल झालाच पाहिजे। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा इच्छितो की या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त ही बोललेले कामं पूर्ण या ठिकाणी करतील आणि अजितदादांनी या ठिकाणी म्हटल्यानं ते या ठिकाणी करतील किंवा या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकरी तीव्र आंदोलन रुग्ण घेऊन या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो। माझे 2 शब्द आणि या ठिकाणी लागलीच या जाहीरनाम्याची या ठिकाणी होळी करण्यात येणार आहे
आणि हे जे जाहीरनामा काढलेला आहे याची या ठिकाणी होळी होणार आहे. आज विद्यालयात महाराष्ट्राची पूर्ण त्यांनी वाट लावली फायली हे तर काय